ज्या प्रकारे परफॉर्मन्स केलाय शुभम बद्दल काय सांगेल? खूपच तो अप्रतिम खेळतो, परंतु तो बाहेर खेळण्यासाठी आमच्यावर येत नाही. त्याला मी असंच सांगेल की ती तुम्ही बी टीमच खरी आमची ए टीम होती असं मी सांगेल, कारण की आता आम्ही खूप जुने झालेले आहेत खेळण्यासाठी. जर आम्ही तुमच्या पाठीशी असतीलच सिनियर खेळाडू, तुम्ही यंगस्टारने पुढे आले पाहिजेत तर आपल्या गावाचं नाव होईल. बघा मीनून खूप चांगलं उत्तर दिलं की गावासाठी तुम्हाला बाहेर खेळावं लागेल तेव्हा गावाचं नाव होईल. जास्त वेळ घेणार नाही, चला आपण ऑन गोइंग मॅच कडे. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद युसुफ. मॅच चालू होते, एकदा दोन गाड्या वाजवा. या मॅच साठी ब्रिगेश भोईरच्या हातामध्ये चेंडू. तेजस पहिला चेंडू पेडल स्वीप. इथून मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम गुड फिल्डिंग्स. एक धावेने मात्र खातं उघडलंय तेजस आणि विशालची जोडी मागच्या मॅच मध्ये गोल्डन डकचा शिकार ठरला होता. विशाल एक मोठा खेळाडू आहे. अंडराम क्रिकेट म्हणा, ओराम क्रिकेट म्हणा, युवा फाउंडेशन, संघर्ष मुरबे संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम बॅटिंग करत असताना दुसरा चेंडू यावेळेला मात्र जबरदस्त चेंडू. डॉट बॉल ब्रिगेश भोईर. मागच्या मॅच मधील ब्रिगेश भोईर मात्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला होता. तर तेजस इथून मात्र बॅकफुटवर दोन पंच केलाय. विशालने खातं उघडेल. धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचलाय. 3 चेंडू 2 धावा. यश फाउंडेशन, संघर्ष मुरबे संघ आपण पाहतोय. प्लेसमेंट केलं तेजसनी. खूप चांगली जोडी आहे तेजस आणि विशालची. आपण पहिल्या दिवसामध्ये पाहिलं असेल दोन्ही फलंदाज मात्र विकेट मात्र गमवत नाही आणि शेवटपर्यंत खेळण्याचं लक्ष ठेवत असतात. ब्रिगेश आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. यावेळेला मात्र अतिशय सुरेख चेंडू. डॉट बॉल शेवटचा चेंडू असेल. 5 मध्ये फक्त 3च धावा दिल्यात. ब्रिगेशने मात्र खऱ्या अर्थाने अक्षरशः बांधून ठेवले दोन्ही फलंदाजाला. खूप चांगली गोलंदाजी करतोय. लेग ब्रेक, हाफ ब्रेक मात्र दोन्ही व्हेरिएशन आहेत. या बघा या वेळेला मात्र यस जेल विशाल बॅक टू द पवेलियन, बॅटची लिडिंग एज. इथून मात्र मी मगाशी चर्चा केली दोन्ही हाफ ब्रेक, लेग ब्रेक तिथे फतला गेला. क्रमांक पहिल्याचा विचार केला तर पहिला समाप्त झालाय ब्रिजेशचं आणि ब्रिजेशच्या नावावर असेल इतर म्हणेल, कारण की 3 धावाचं षटक आणि 1 विकेट्स मात्र मिळवली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ध्रुव. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाज झालाय समर्थ. एक युवा खेळाडू आहे. तेज तरार गोलंदाज. पहिला चेंडू बॅकवर जाऊन पंच केलाय. इथून काय जबरदस्त क्षेत्ररक्षण, परंतु फेकी खराब आहे. 1 धाव. 1 ने धावसंख्या पुढे सरसवेल. मनीष भोईरला मात्र थोडीशी दुखापत जाणवते. चला स्प्रे घेऊन जा मैदानाच्या. व्हॉलेंटियर जर जायचं मैदानाच्या आतमध्ये. नक्की सेफ असेल. मनीष भोईर एक उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू आहे. भरपूर टॅलेंट आहे या खेळाडूकडे. अंडराम क्रिकेटमध्ये छाप सोडलाय. तर ओरम क्रिकेटचा जर विचार केला खूप चांगलं. यस एकच बॉल झालाय. दीपेश समर्थ नवीन गोलंदाज, युवा खेळाडू आहे. खूप चांगले खेळाडू या संघामध्ये दाखल झालेत. पुलारल्यांचा चेंडू इथून मात्र मोठा स्ट्रोक खेळू शकला नाही. पुनलच्या हातामध्ये चेंडू. संघाचा कर्णधार खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. यावेळेला सरळ बॅटने खेळलाय. डॉट बॉल मात्र प्रेशर वाढवेल संघर्ष मुरबे संघाचा. नक्कीच संघाचा कर्णधार ध्रुवने सुद्धा म्हटलं होतं की नक्कीच मायकोप अंडराम क्रिकेट मधील एक उत्कृष्ट संघ म्हणून ओळखला जातोय. डॉट बॉल आहे.
3 चेंडू धावसंख्या धावून पोहोचलाय 4 वर. यावेळेला प्लेसमेंट केलाय पुन्हा एकदा एकेरी धावून करता धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचेल. फर्स्ट सेमीफायनल मॅच आपण पाहतोय दहिसर चषक 2025. तेजससाठी पुढचा चेंडू बॅकपुढे जाऊन पंच करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट्स आणि फलंदाज तेजस बॅक टू द पवेलियन. बघा मगाशी चर्चा केली मनीष भोईर एक उत्कृष्ट खेळाडू आहे आणि तेजसची मोठी विकेट्स मात्र बाद झालाय. बरोबर सांगायला लागतोय एक मोठा झटका डीजे. मध्ये हार्दिक चांगली पार्टनरशिप करावी लागेल. धावा मात्र बनवाव्या लागतील. धावांचा जर आपण विचार केला अवघ्या 5 धावा झाल्यात 11 बॉल मध्ये शेवटचा बॉल. इथून मात्र खूप तेज तरार चेंडू होता. डॉट बॉल षटक मात्र संपन्न होईल. 2 षटकांचा खेळ झालाय. धावा झाले 5 आणि आतापर्यंत वरचढ ठरलाय खऱ्या अर्थाने मायको पे संघ यासाठी जे जबरदस्त संगीत मात्र वाजवले जाते. एक चांगला हाय क्वालिटी साऊंड मात्र पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 व्यक्ती दुसरं ब्रिजेश भोईर मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळेल. पहिला चेंडू करारा स्ट्रोक चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. चौकार 4 धावा. अड्डावाली तुझी ताडी कशी मित ताडी. जबरदस्त कडक फटका मात्र पाहायला मिळाला. हार्दिकच्या बॅट मधून चौकार. 4 धावसंख्या पुढे सरसबेल. 9 धावा. धाव फलकावर. ब्रिगेशवर मात्र पहिल्याच चेंडूवर तुटून पडला अक्षरशः हार्दिक. चौकार डोकलाय. इथून मात्र बॅक टू बॅक दुसरा 2 चेंडूवर 2 चौकार डोकलेत. चला प्लीज खेळाडू वर्ग थोडेसे मागे राहा प्लीज. दोन चेंडूवर खऱ्या अर्थाने हार्दिक 2 चौकार डोकलेत आणि मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय. धावा झाले 13. दोन चौकार हॅट्रिक चौकार येईल का या मॅच मध्ये. हार्दिकच्या बॅट मधून ब्रिगेशवर 2 चेंडूवर 2 चौकार टोकलेत. पुढचा चेंडू ब्रिगेश उर्दू विकेटनी. यावेळेला मात्र हॅट्रिक चौकार. यस व्हॉट अ स्ट्रोक हार्दिकच्या बॅट मधून. हार्दिक ऑन फायर. यस डीजे. जबरदस्त क्लासिकल दर्जाचे स्ट्रोक मात्र लगवले जाते. हार्दिकच्या बॅट मधून 2 चेंडू ऑन साइडला. तर या वेळेला एक्स्ट्रा कव्हरला मात्र क्लासिकल स्ट्रोक. 3 चेंडूवरती 3 चौकार आलेत आणि धाव फलक मात्र जाऊन बदलाय 17 धाव्यांवरती. 3 चेंडू 17. संघर्ष मुरबे संघ मात्र कमबॅक करून दिलाय 2 विकेट बाद. यावेळेला मात्र चौथा चौकार येणार नाही. बॅटची एज लागलाय. विकेट बाद. कुणाच्या हातामध्ये चेंडू. विकेट नंबर बाद 3.
विकेट नंबर 5 झाले 3. इथून मात्र हार्दिक खूप चांगली बॅटिंग करत होता. 3 चेंडूवरती 3 चौकार. आखूड टप्प्याचा मात्र फायदा उचलण्याचा प्रयत्न बॅटच्या एट लागली आणि विकेट बाद झालाय. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलं पावलेतील कठीण प्रसंग फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. इथून मात्र हार मानायला तयार नाहीत दोन्ही संघ. संघर्ष मुरबे तर यश फाउंडेशन संघर्ष मुरबे तर दुसऱ्या बाजूला माइक ऑफ ए. एक चांगली लढत मात्र मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निर्भय. 4 चेंडू 17 दफा. इथून मात्र पहिल्याच चेंडूवर आल्या मात्र सेन्सिबल क्रिकेट. एक धाव घेतो. स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरसेबल 18. शेवटचा बॉल या षटकेतील. ब्रिगेश 3 चौकार आले त्यानंतर मात्र कमबॅक करून दिलं. एक महत्वपूर्ण गोलंदाज या मायकोप ए संघातील. यश फाउंडेशन मुरबे संघ मात्र पाहूया मात्र कितपर्यंत बदल मारेल. शेवटचा बॉल यावेळेला आडेबाटणी करण्याचा प्रयत्न. इथून मात्र फसला गेलाय पूर्ण. इथून डॉट बॉल. षटक क्रमांक 3 मात्र समाप्त होईल. 18 चेंडूचा खेळ झालाय. धावा झाल्यात 18. विकेट बाद झाल्यात 3. आपण घेऊया ड्रिंक ब्रेक आणि दिव्य संधी आपण डीजे जलदला. इथून मात्र खूप चांगलं डान्स मात्र पाहायला मिळतोय छोट्या मुलांकडून आणि YouTube वर मात्र पाहायला जाईल तुमचा स्पोर्ट. आतापर्यंत आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि NRA टुर्नामेंट मात्र लाईव्ह पाहू शकता. मनीष भोईर मात्र इंट्रोड्यूस केलाय षटक क्रमांक 4 मध्ये. पहिला चेंडू बॅटची एज लागला. इथून मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न बघा. खूप सफळाई दाखवली होती मनीषनी. एक धाव्याने धावसंख्या पुढे सरसेबल 19 दफा. मेहनत आणि जिद्द जर तुमच्या मेहनत आणि जिद्द असेल तर तुमच्यासाठी कोणताच रेकॉर्ड मोठा नसतो. पाहूया. इथून मात्र मेहनत करावी लागेल मुरबे संघाला. मनीष भोईर आखूड टप्प्याचा चेंडू त्यावर मात्र मोठा स्ट्रोक आला नाही. नोटचा इशारा जरूर आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाबा ऍड होईल. संख्येमध्ये 20 धाबा. एक चेंडू 20 धाबा. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू आणि फायदा उचलतोय. येतोय चौकार. चार ने धावसंख्या पुढे सरसेबल 24. यावेळेला बॅटची एच आणि आउट होईल. सेल्फ आउट. फलंदाज बॅक विथ द पवेलियन. चौथा धक्का लागलाय यश फाउंडेशन संघर्ष मुरबे संघाला. कोणीही चुकून ही मस्करी करू नये. नवीन फलंदाज अनिकेत चौथा गडी बाद झालाय. चौथा गडी बाद झालाय मुरबे संघाचा. मनीष भोईर मात्र विकेट्स मिळवलाय. अनिकेत नवीन फलंदाज.
आडे बॅटने घेण्याचा प्रयत्न, इथून मात्र डॉट बॉल. आणखीन कमबॅक करते मनीष भोईर. चौकार आल्यानंतर 2 डॉट बॉल आलेत. 5वा चेंडू षटकातील, षटक क्रमांक 4. पुण्याच्या एकदा आडूवर त्यांनी खेळलाय, एक धावेन करता. धावसंख्या 1 ने पुढे होईल. 25 25 धावा, 4 विकेट लॉस. शेवटचा बॉल आहे 4थ्या षटकातील, षटक क्रमांक 4. मॅच नंबर जो जिंकेल तो फायनल मध्ये पोहोचणार आहे. इथून मात्र आडव्या बॅटने खेळला तर फटका चांगला होता, परंतु डिक्लेअर झोनला एकच धाव असेल. षटक संपन्न होईल. 4 षटकांचा खेळ झालाय. धावा झाले 26. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि दिव्य संध्या पण डीजे जलदला. चार षटकांचा खेळ झालाय. फर्स्ट सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. यश फाउंडेशन संघर्ष मुरुबे विरोधात मायकोपे. प्रथम टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली होती. आतापर्यंत 4 षटकात धावा आहेत 26. 4 गडी बाद. भरपूर बाहेर आहे. इथून मात्र खराब क्षेत्ररक्षण. वाईट +1. सॉरी पायाला चेंडू. यस लेग बायच्या स्वरूपात एकदा फसेल. यस माफी असावी. इथून मात्र भरपूर वेगाने चेंडू गेला. गोलंदाज झाला आहे. डॉट बॉल. इथून मात्र रन्स मिळणार नाही. ऍक्शन मात्र पाहायला मिळाली नाही. डॉट बॉल आलाय. 5 चेंडू बाकी. शेवटचे षटक. इथून मात्र रॅपिडनेसने टाकलेला चेंडू. भरपूर वेग आहे या गोलंदाजाकडे. एक धाव. 1 धावसंख्या ऍड होईल. 27. 4 चेंडूचा खेळ बाकी. अनिकेत ऑन स्ट्राईक मार्क. इथून मात्र पुन्हा एकदा जबरदस्त वेगाने टाकतो चेंडू. हात मात्र इतका वेगाने फिरतोय. फलंदाजाला मात्र चान्स मिळत नाही रीड करायला. 28 धावा. 3 चेंडू 28. यावेळेला एक्स्ट्रा धावा मिळेल. पंचवडे यस वाईटचा इशारा. 29. 3 चेंडू 29. विशाल गोलंदाज आपण पाहू शकतो. मायकोप एक संघाकडून एक उत्कृष्ट गोलंदाज. यावेळेला मात्र पुन्हा एकदा रनआउटचा खतरा आहे, परंतु गॅदर करू शकला नाही. विशाल 1 धाव मिळेल. धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचलाय. 4 चेंडू 30 धावा. 2 चेंडू मध्ये एखादा स्ट्रोक चौकार आला तर यश फाउंडेशन संघर्ष मुरबे संघ मात्र नक्कीच एक चांगली मॅच बघू शकतो आपण. नेक्स्ट मॅच साई कृपा देसरे विरुद्ध जय जोगन्य देव भूमिका स्टार आगमन आपण पाहू शकतोय. नेक्स्ट मॅच मध्ये इनिंग संपल्यावर टॉस करण्यासाठी यायचं दोन्ही कॅप्टन्सनी. शेवटचे 2 चेंडू बाकी अनिकेत साठी. यावेळेला फटका चांगला आहे. चेंडू निघून जाईल. सीएमआर ऋषभार दर्जेदार फटका. चौकार. मनगडीचा वापर केला. ग्लान्स मात्र अतिशय सुरेख. चेंडू इतका वेग आहे. चेंडू मात्र थांबणार नाही. शेवटचा बॉल. धावा झाले 34. 34. शेवटचा बॉल.
फुलारल्यांचा चेंडू इथून मात्र पाहूया वाईट +1. आता मात्र कुठेतरी कमबॅक केला खऱ्या अर्थाने आणि एक चांगला स्कोर मात्र खडा केलाय. धावा झाले 36. शेवटचा बॉल 36 धावा झाले असं वाटलं नव्हतं. मुरबे संघ मात्र इथपर्यंत पोहोचेल परंतु आता मात्र पोहोचला खऱ्या अर्थाने 36 धाव्यांवर. शेवटचा बॉल छोटी मुली मध्ये आले म्हणून त्यांनी थांब सांगितलं. नक्कीच चौकार आला असता आलेला चौकार खऱ्या अर्थाने बॅड लक असेल. पाहूया एक एक टर्निंग पॉइंट बघा. तुम्हाला हा चौकार कुठेतरी मुरबे संघाला मात्र शेवटच्या मोमेंटला आठवण येईल. 36 दफा शेवटचा बॉल. यावेळेला पुण्याची एकदा एकेरी धाव बघा. 37 झाले. 38 ला टार्गेट ठेवलाय मायकॉप ए संघ करता. 38 धावांचं टार्गेट. आपण टॉस करण्याकरता जाऊया टॉस बॉक्स मध्ये. जे जोगन देव वमिक स्टार अगवान संघाचे कॅप्टन्स या जितेश खारी तर साई कृपा दहिसर संघाचे कॅप्टन्स चला टॉस साठी या. तृणालची गरज सर आपण या टॉस करण्याकरता. तृणालची गरज. छोटी मुलं थोडस थांबायचं आहे. चला साई ग्रुप दहिसर संघाचे कॅप्टन्स या. आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक्स. भूमिका स्टार्स आणि साई ग्रुप दहिसर आहे नक्कीच दोन्ही ब्लू जर्सी मध्ये आहेत. साई ग्रुप दहिसर संघ कॉल बोलेल. दहिसर आणि 2025 असा कॉल आहे. बघूया दहिसर आणि आलाय 2025. वमिका स्टार संघ जितेश टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. तर नक्कीच महत्वपूर्ण मॅच. जो संघ जिंकणार तो फायनल मध्ये जाणार. रणनीती काय आखलाय? दहिसरच्या होम ग्राउंड वर आपण खेळणार आहोत. आम्ही त्यांना कमीत कमी धावा थांबवायचा प्रयत्न आणि नक्कीच तुमची जी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण लाजवाब आहे. या मॅच साठी काय तयारी केलाय? मॅच साठी तर आता मॅच मध्ये बघू काय होईल ते. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. तर साई ग्रुप दहिसर संघाचा कर्णधार नक्कीच दीपेश काय म्हणाल? टॉस आलाय. हा काय ना आम्ही बॅटिंग करू मस्त चांगला स्कोअर करायचा प्रयत्न करू. तर नक्कीच परंतु जर विचार केला पॅराडाईज सारख्या संघाला मात्र जवळजवळ 6 चौकार कालच्या दिवसात थांबवल्या. खूप चांगला दर्जेदार क्षेत्ररक्षण आहे परंतु तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. धावा जर बनवल्या तर तुमच्याकडे चांगले गोलंदाज आहे. त्याबद्दल काय बोलेल? आमच्याकडे गोलंदाज चांगले आणि क्षेत्ररक्षण गेल्या मॅच मध्ये थोडं खराब झालं पण आता चांगलं करण्याचा प्रयत्न करू एकदम. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक तुम्हाला सुद्धा. आपण जाऊया ऑनगोईंग मॅच कडे. मॅच चालय यश फाउंडेशन संघर्ष मुरबे यांच्या विरोधात मायकोपे. यस मॅच चालू होते. 38 धावांचं टार्गेट. रोनित पहिला चेंडू. मनीष भोईर मात्र खातं उघडेल. 1 धावेंनी मनीष आणि त्याच्या जोडीला फलंदाज आदित्य. एक नौका खेळाडू अंडरआर्म क्रिकेट मध्ये मनीष भोईरने आतापर्यंत छाप सोडलाय या अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन मध्ये. आणि प्रत्येक आठवड्यामध्ये मात्र मॅचेस असतात. पुढच्या हप्त्यामध्ये मला तर वाटतं संयुक्त बिरवाडी चषक आपण पाहू शकता.
50,000चा प्राइज असेल. पहिल्यांदाच इथून मात्र पायाला चेंडू आढळलाय, भरपूर वेगाने गेला होता. इथून मात्र लाऊड अपील आणि यस नॉट आउट असेल. 2 चेंडू 2 दफा. लेग बाईचा इशारा येईल. 30 चेंडू मध्ये 38 धावांचा टार्गेट ठेवलाय मॅच जिंकण्याकरता. जो संघ जिंकणार इथून तो फायनलचं तिकीट मिळणार आहे, लक्षात घ्या. एक चांगली मॅच, चांगले प्रेक्षक वर्ग मात्र मॅचचा आनंद घेते. महिला वर्गांचं हार्दिक स्वागत असेल पुढे एकदा. या वेळेला मात्र बॅकफुटर जाऊन पंच केलाय. डिक्लेअर झोनला 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे फ्लाव होईल. धावसंख्या 3 वर जाऊन पोचलाय. 3 चेंडू 3 दफा. रोहित गोलंदाज. कुणीच एकदा आडूवर त्याने प्लेसमेंट केलाय. एक धावेने बघा आपण मायक्रो बे संघाला मागच्या मॅच मध्ये सुद्धा पाहिलं. एक धावाला खूप महत्व देतात आणि एखादा लूज चेंडू भेटला तर चौकार टाकतोय. मनीषला मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल मायक्रो ए संघासाठी, तर मुरबे संघाला मात्र डॉट बॉल टाकावे लागतील. यावेळेला मात्र पुण्याची एकदा डिक्लेअर झोनला 5 चेंडू मध्ये 5 धावा बनवलेत. 38 धावांचा टार्गेट घेऊन मैदानात उतरलाय. सलामाची जोडी खेळते आदित्य आणि मनीष. रणनीतीचा शेवटचा चेंडू. नेक्स्ट मॅच वमिके स्टार आगवन त्यांच्या विरोधात होम ग्राउंडवर खेळेल साई ग्रुपा दहिसरे. फुलरलेनचा चेंडू इथून मात्र चांगल्या रीतीने अडविलाय. षटक क्रमांक पहिल्याचा विचार केला. 6 धावा आल्या, 6 सिंगल आलेत. षटक मात्र संपन्न होईल. दिवसंधी आपण डीजे जलदला ऐकूया. षटक क्रमांक पहिला मात्र समाप्त झालाय. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली तेजसनी. अनिशला मात्र इंट्रोड्यूस केलाय. एक चांगली गोलंदाजी केली होती. जर विचार केला तर 6 ते 7 वाईट टाकले होते 2 षटकात, परंतु मॅच विनिंग मध्ये मोठा हातभार होता अनिश. युवा खेळाडू 18 वर्षाचा. पहिल्या चेंडूवर करणार स्ट्रोक. इथून मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथून मात्र विकेट नंबर बाद होईल की नाही हे मात्र अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. आणि पंचांकड थर्ड अंपायर घेतलाय. बोल आता ना. यस ओयूटी आउट. फलंदाज बॅक टू द पवेलियन. चेंडू मात्र हातामध्ये होता आणि कनेक्ट केला गेला. आदित्य बॅक टू द पवेलियन. पहिला विकेट बाद झाला. खऱ्या अर्थाने खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवर मात्र अनिशने चेंडू हाताळला होता. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि रनआउट झाला फलंदाज. नवीन फलंदाज आकाश. कुणाला थोडस मागे ठेवलंय पाहूया. महत्वपूर्ण मॅच दोन्ही संघासाठी. अनिश वय वर्ष 18. यश फाउंडेशन संघर्ष मुरबे संघासाठी एक दर्जेदार गोलंदाजी करतोय. यावेळेला पुणे एकदा हलक्याने खेळला फटका. बघा फेकी काय जबरदस्त केली होती सुरेख हार्दिक कडून. एक धाव. 1 धावसंख्या पुढे सरसफेल. 7 दफा. मुरबे संघाचे पाठीराखे मात्र सपोर्ट करत असताना आपल्या संघाला नवीन बॅटर आकाशाला आहे स्ट्राइक वर. इथून मात्र बचावला जातो मनीष भोईर. यास पंचांचा इशारा येईल व्हाईटचा.
जर चेंडू गॅदर केला असता, कनेक्ट केला असता तर चान्स बनला होता मनीष भोईर सारखा विकेट एक मोठा मिळाला असता, कारण की मनीष भोईरची विकेट खूप इम्पॉर्टंट असेल मायकॉप ए संघासाठी. महत्वपूर्ण मॅच. 8 धावा. यावेळेला पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. खूप चांगली गोलंदाजी करतोय मनीषला, खऱ्या अर्थाने नॉन स्ट्रायकर पासून दूर ठेवलाय. यश फाउंडेशन मुरबे संघासाठी एक चांगली गोष्ट असेल हेच म्हणावं लागेल. पुढचा चेंडू अनितचा. आकाश साडी. यावेळेला पुन्हा एकदा बाहेरचा चेंडू. वाईटचा इशारा. मनीष मात्र भरपूर घाई करत आहे नक्कीच, कारण की विकेट्स घेण्याचा चान्स मात्र मुरबे संघ करतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव. जर अनितचा विचार केला तर मागच्या मॅच मध्ये 7 वाईट टाकल्या होत्या आणि या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 2 वाईट टाकलेत. धावा झालेत 9. 3 चेंडू 9 धावा. तीन चेंडू 9 धावा. इथून मात्र चान्स बनलाय. यस OUT आउट रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज आकाश बॅक टू द पवेलियन. आपण जर चेंडूचा विचार केला 20 चेंडू बाकी आहेत, तुम्हाला धावा बनवायच्या 29. 20 बॉल रिमेनिंग, 29 रिक्वायर्ड. विकेटचा जर आपण विचार केला 2 गडी बाद झालेत. मनीष भोईरची विकेट खूप इम्पॉर्टंट या मॅच मध्ये. मुरबे संघाने 4 गडी गेले होते. पाहूया आणि पुढचा चेंडू स्ट्राईकवर मनीष. नवीन बॅटर कुणाला आलाय. इथून मात्र बघा पुढच्या एकदा खराब चेंडू. मला घाबरला. नक्कीच डीजे जलद मात्र जेव्हा जेव्हा वाईट चेंडू टाकतोय गोलंदाज तेव्हा मात्र काहीतरी आगळं वेगळं करतोय. इथून मात्र पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने फटका खेळला होता एका धावेन करता. 1 ने धावसंख्या 11 वर. आतापर्यंत जर वाईटची संख्या या षटकात आपण जर विचार केला तर 3 वाईट टाकल्यात. मागच्या मॅच मध्ये एकाच ओव्हर मध्ये 5 वाईट, परंतु चौकार मात्र देत नाही. ही मात्र एक चांगली गोष्ट असेल मुरबे संघासाठी. कुणालला स्ट्राईक मिळालाय. पाहूया संघाचा कर्णधार पत्र्याच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर काय स्ट्रोक केला होता लाजवाब, परंतु विशालच्या हातामध्ये डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ झालाय. धावा झाल्यात 11 धावा. 2 गडी बाद. दिवस पण डीजे जलदला. धावा झालेत 11 धावा. जर आपण टार्गेटचा विचार केला तर 38 धावांचा टार्गेट ठेवलाय. इथून मात्र नवीन गोलंदाज आलाय ध्रुव. गोलंदाजी मार्कवर ध्रुतेश. पहिला चेंडू बॅकवर जाऊन पंच केलाय. काय जबरदस्त फटका. इनटू द गॅप. 4 धावाचा वार.
एक बॅकफुटवर 2 पंच केला होता मनीषनी. 4 ने धावसंख्या पुढे प्ला होईल. 15 धावा. 23 धावा बनवायच्या 17 बॉल मध्ये. 17 बॉल 23 मॅच. हाय व्होल्टेज मॅच असेल. जो संघ जिंकणार तो पहिला संघ ठरणार आहे फायनल मध्ये जाणारा. प्रथम पारितोषिक 50,000 रुपये. एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय. साई कृपा दहिसर चषक 2025. पुढे ऋतूच्या विरोधात मनीष. यावेळेला भरपूर बाहेर आहे आणि एक्स्ट्रा धावा जास्त देतोय मुरबे संघ. यस वाईटचा इशारा. 17 मध्ये करायचे 22. घाबरला 17 मध्ये 22 बनवायच्यात. मनीष जोपर्यंत तोपर्यंत चान्स मात्र मायकोप संघाला असेल. पूर्णपणे सेट फलंदाज. बॅक टू बॅक दुसरा खराब चेंडू. वाईट. मला घाबरला 2 वाईट आलेत. धावा झाल्यात इथून 16. 17 मध्ये 17 धावा. 17 मध्ये 21 करायचे आहेत. सर्वात जास्त टीम मिटिंग घेऊ नका. तुम्हाला या षटकानंतर मात्र ड्रिंक ब्रेक आहे तेव्हा मात्र चर्चा करूया. टाइम आउट येणार आहे तेव्हा. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलं असेल वेगवेगळे रूल्स आलेत. अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन झाल्यानंतर मात्र एक दर्जेदार स्पर्धा मात्र पालघर बोईसर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू ध्रुव. यावेळेला अडीवरतीने प्लेसमेंट केला. मनीषला माहिती आता मात्र गरज नाही आहे. 2 एक्स्ट्रा धावा मिळाल्यात. आता मात्र सिंगल डबलने मात्र पुढे जावं लागेल. कुणाल आणि मनीषची जोडी मात्र मैदानात खेळते. धावसंख्या 18. मध्ये 20 करायचे. एक टप्प्यात मॅच मात्र पाहू शकता. चारी बाजूला प्रेक्षक वर्ग मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आनंद घेतोय अंडरआर्म क्रिकेट नाईट मॅचचा. यावेळेला मात्र कुणालच्या बॅट मधून करायला स्ट्रोक. चेंडू निघून जाईल सीमारेषा बाहेर. चौकार. चौकाराला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. चौकाराला खूप चांगला स्ट्रोक केला होता ऑन साइडला गॅप मधून. कुणालच्या बॅट मधून संघाचा करणार आहे. त्याला माहित आहे मनीषला आणि कुणालला आपली जोडी मात्र खूप महत्वाची आहे या मॅच मध्ये. धावसंख्या 4 ने पुढे सरसेबेल 22. पुढचा बॉल ऋतिकचा. फुलरचा चेंडू इथून मात्र डॉट बॉल येईल. मध्ये करायचे 16. 14 चेंडू 16 धावांची गरज. संघर्ष यश फाउंडेशन संघर्ष मुरबे संघाला मात्र विकेट घ्यावी लागेल. जर विकेट घेतली तर मात्र मॅच मध्ये होऊ शकतो कारण की नवीन बॅटरला मात्र प्रेशर येऊ शकते. तर मायकोप संघ ही जोडी खूप त्यांना महत्वाची असेल. 14 मध्ये 16. दुर्देशचा पुढचा चेंडू. फुलरचा चेंडू इथून मात्र बॅटवर आला नाही. नाराज आहे कुणाल. नक्कीच फुलरचा चेंडूवर चौकार जर आला तर मॅच मात्र जवळ आली. एक धाव. 13 मध्ये करायचे 15. 13 मध्ये करायचे 15. फुलरचा चेंडू इथून मात्र खूप चांगला क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट झाला असता तर आउट झाला असता. ओव्हर सॉफ्ट होईल. 3 षटकांचा खेळ झाला. धावा झाला तिथून 23. 24 धावा आणि आता धावा बनवायचे 14. चला ड्रिंक ब्रेक येईल. एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाईल.
पहिला संघ ठरणार आहे फायनल मॅच मध्ये जाणारा. कोणत्याही संघटनेशिवाय मिळणारा यश हा विजय ठरतो, पण अनेक संघटनेशी सामना करून मिळवलेला विजय हा इतिहास घडवतो. दाव पे लगा है सब कुछ, अब रुक नहीं सकते, झुक सकते. देखते अभी झुकने के लिए किसको बोलते हैं, फील्डिंग टीम्स या बल्लेबाजी टीम को. अच्छा मुकाबला चलता हुआ पठान के बीच में माइकोप ए और संघर्ष मुर्बे के बीच में अनिश मात्र गोलंदाजीसाठी आलाय. षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी व्यक्ती दुसरं. 12 चेंडू 14ची मॅच. पहिला चेंडू बघा पुन्हा एकदा एक्स्ट्रा धावा वाईटच्या स्वरूपात. जास्तीत जास्त वाईट चेंडू मात्र या गोलंदाजाने टाकले या स्पर्धेमध्ये आतापर्यंत हा रेकॉर्ड असेल. आता मात्र सरळ बॅटने केलं होता. चान्स गमावते, विकेटचा चान्स गमावला कुणाल. मात्र रनआउटच्या स्वरूपात आउट झाला असता, परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव मिळेल. 2 धावा या चेंडूवर. धावसंख्या 2 ने पुढे सरसेल 27. आता मात्र 11 बॉल बाकी आहेत, 11 धावा बनवायच्यात. एक जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज मॅच मात्र पाहायला मिळते. 11 चेंडू 11 धाब्यांची गरज. जर आपण विकेटचा विचार केला तर 4 गडी बाद केले होते मुरबे संघाचे, परंतु आता मात्र 2च गडी बाद झालेत. आणि मनीष भोईर मात्र ब्रँड ऑफ मायकॉफ पाहायला मिळतोय स्ट्राईक वर. यावेळेला बॅकफुटवर जाऊन पंच, गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. चेंडू मात्र थांबणार नाही. सीमारेषा बाहेर चौकार. इथून मात्र चौकार टोकला मनीष भोईरने आणि मॅच मात्र जवळ आणलाय. मी मगाशी चर्चा केली, मनीष भोईरची विकेट खूप इम्पॉर्टंट आहे. लढाईत हरलात तरी चालाल, पण लढण्याची हिंमत मात्र हारू नका. सोडून देणारे कधीच जिंकत नाही आणि जिंकणारे कधीच सोडून देत नाही. मॅच मात्र जबरदस्त. मनीष भोईर ऑन स्ट्राईक मार्क आणि पुढचा चेंडू यावेळेला मात्र हलक्या हाताने खेळला. 1 धाव करता मॅच मात्र जवळ घेऊन ठेवलाय. 3 चेंडूवर 3 चौकार लगा आणि सुदेश कडून मात्र 500 रुपये मिळवा. अवघे 6 धाब्यांची गरज. 9 मध्ये 6. इथून मात्र डॉट बॉल आलाय. 8 मध्ये 6 करायच्यात. डॉट बॉल आणि विकेट्स घ्यावे लागतील मुरबे संघाला. अर्धी धावांचं टार्गेट 6 करायचे 8 मध्ये. 8 मध्ये 6 करायचे. कुणाल संघाचा कर्णधार आणि महत्वपूर्ण बॅटर मनीष भोईर मात्र मध्ये. सेन्सिबल क्रिकेट. इथून मात्र पुन्हा एकदा एकेरी धाव. 1 ने धावसंख्या पुढे सरसेल. तेथे जवाब 5 धावांची गरज. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल जर डॉट आला विकेट आली तर पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत वाढेल. 7 मध्ये करायचे 5. इथून मात्र पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट. मनीषला आपण वारंवार पाहिलाय आणि प्रत्येक चेंडूवर मात्र रन्स घेतोय. शेवटचं षटक बाकी आहेत. 6 चेंडू, धावा बनवायचे 4 आणि विकेटचा जर आपण विचार केला मुरबे संघाने गमावले 4 तर मायकोप संघाने गमावले 2 विकेट्स. म्हणजे जास्त चान्स आहे तो म्हणजेच मायकोप संघाला. आपण एक रिप्रेस सॉन्ग कडे येऊया. येस डीजे. यतीन पाटील मॅनफॉर्म उडन आणि विशाल राऊत. चला यायचं आपण मुख्य व्यासपीठावर. कमिटीने सांगितलंय चला मुख्य व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हा. अवघ्या 4 धाब्यांची गरज आहे 6 बॉल मध्ये आणि 70-30 अशी मॅच आहे. 70% चान्स आहे मायकोप संघाला. का तर विकेट्स मात्र 2च गमावलेत. मुरबे संघाने 4 गडी गमावले होते. भूमिका स्टार अगवन संघ मात्र नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल.
देसरच्या विरोधात टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. नेक्स्ट मॅच एक चांगली मॅच पाहायला मिळेल प्रेक्षक वर्गांना आणि प्रेक्षक वर्ग मात्र तुडुंब गर्दी मात्र पाहायला मिळते. रात्रीचे 12:26 झालेले आहेत. अनिकेत गोलंदाजी मार्कवर 6 मध्ये बनवायचे 4. चला मॅच चालू करा प्लीज. 6 चेंडू 4 धावांची गरज. सहा मध्ये 4. अनिकेतच्या हातामध्ये चेंडू, मनीषच्या हातामध्ये बॅट आहे. काय होईल या चेंडूवर? पहिला चेंडू बॅकवर्ड पंच आणि मॅच विन केलाय आणि पहिला संघ ठरलाय फायनल मध्ये जाणारा मायकोप. हे संघ एकदा टाळ्या होऊ द्या जोरदार.